आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा मेकअप पाऊच कसा तयार करायचा हे बघणार आहे। सुंदर असा मेकअप पाऊच मी जुन्या कपड्यापासून इथे तयार केलेला आहे। तर असा हा सुंदर मेकअप पाऊच 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। तर आता इथे मी 3 कपड्याचे पीसेस घेतलेले आहेत। 2 कपड्याचे घेतलेत आणि 1 कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर याची रुंदी आहे 8.5 इंच आणि याची उंची आहे 10 इंच। जेवढी चेनची साईज आहे तेवढ्याच इंचमध्ये इथं आपण कापड घ्यायचं आहे। तर आता मेन कापडावरती आपण कॅनव्हास पेपर ठेवला, त्यानंतर अस्तर ठेवलं। अशा प्रकारे ही तिन्ही सुद्धा मी एकत्र ठेवलेलं आहे आणि जिपची साईजनुसारच तुम्ही कापड इथे सिलेक्ट करा। आता चारी बाजूने शिलाई मारून घेऊया। आता चारी बाजूने शिलाई मारून झालेली आहे। एक्स्ट्रा काही बाहेर आलं असेल तर ते मी कट करून टाकलेलं आहे। त्यानंतर आता ही चेन घेतलेली आहे। आता आपल्याला चेन इथे जोडायची आहे। तर चेन आपण अशी उलट्या साईजने इथे ठेवायची, उलटी साईड, आणि त्यानंतर मग अशी काठाने शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली त्यानंतर आपण याच्यावरती दाबटीप मारायचे। दाबटीप मारून झाल्यानंतर खालच्या साईडच्या कपड्याला ही चेन परत एकदा अशी जोडून घ्यायची। तर आता इथे चेन जोडून झालेले आहे। परत एकदा याच्यावरती आपण दाबटीप मारून घेऊया। दोन्ही साईडला शिलाई जोडून झाली त्यानंतर आता आपण याचा सेंटर काढायचा आहे। तर अशा प्रकारे इथं सेंटर काढायचं। आपण दोन्ही साईडला नॉच द्यायचे। आता नॉच दिल्यानंतर कापड असं करायचं आणि याच्यावरती मार्क करून घ्यायचा डार्क असा। आता चेनच्या बरोबर मध्ये साईडला आपल्याला असं जिथं नॉच आलाय तिथंच ती चेन सुद्धा आली पाहिजे। अशा पद्धतीने हे कापड ठेवून घ्यायचं। त्यानंतर साईडने अर्ध्या इंचावरती शिलाई मारून घ्यायची। तर आता दोन्ही साईडला सुद्धा शिलाई मारून झाली। एक्स्ट्रा काही धागे वगैरे असतील तर ते इथे कट करून टाकायचे आहेत। त्यानंतर असं आपण शिलाई मार्जिन सोडून, म्हणजे जिथं आपण शिलाई मारली ते सोडून 1 इंचावरती एक खूण केली। रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये 1-1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि एक चौकोन तयार करून घ्यायचा। शिलाई सोडलेली आहे मी। रुंदी आणि उंची दोन्हीमध्ये 1-1 इंच घ्यायचं आणि असा चौकोन तयार करून घ्यायचा। हे चौकोन आपण चारी बाजूला असे तयार करून घेणार आहे। आता चारी बाजूला मी इथे चौकोन तयार करून घेतले। आता ते कटिंग करून घेऊया।
चारी साईडचे कोपरे इथे कटिंग झालेले आहेत. आता आपण अशा पद्धतीने कापड करायचं आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. चारी बाजूला शिलाई मारून झाली. त्यानंतर आता पाऊच आपण सरळ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फक्त 5 मिनिटांमध्ये हा पाऊच इथे तयार झालेला आहे. चेनची साईज लहान असल्यामुळे हा लहान झाला. पाऊच जर मोठा हवा असेल तर चेनची साईज मोठी घ्या. ही 8.5 इंच आहे, तर 10 किंवा 12 इंच साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर फ्रेंड्स, एवढं मेकअपचं साहित्य याच्यामध्ये बसलं होतं. तर कसा वाटला मेकअप पाऊच नक्की सांगा. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.